सध्या आपण वसई विरारच्या वसईच्या पश्चिम भागातल्या अंबाडी आणि पंचवटी नगर परिसरामध्ये आहोत। गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू होता, त्यामुळे या ठिकाणचे सगळे रस्ते जे आहेत ते जलमय झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। रस्त्यांवरती पाणी तर साचलं, परंतु रस्त्याचं पाणी जे आहे ते इमारतींमध्ये देखील शिरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या या ठिकाणी पाणी जे आहे ते ओसरताना पाहायला मिळतं, परंतु रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात घाण जी आहे ती या ठिकाणी साचलेली असल्याचं पाहायला मिळतं। एकीकडे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून ही घाण जी आहे रस्त्यावरची ती देखील साफ केली जाते, परंतु गटरामधलं पाणी जे आहे ते रस्त्यांवरती आलं आणि गटरामधलं पाणी जे आहे ते इमारतींमधल्या तळमजल्यावरील घरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात शिरलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या हे पंचशील शॉपिंग सेंटर आहे। या पंचशील शॉपिंग सेंटरच्या तळमजल्यावरच्या संपूर्ण घरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं होतं आणि या ठिकाणी आता नागरिकांकडनं या संपूर्ण घराची जी आहे ती साफसफाई करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अद्याप देखील या ठिकाणी जे आहे ते या इमारतीच्या संपूर्ण एंट्री परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। लोक घरातून सामान या पाण्यामुळे खराब झालेलं आहे ते सामान या ठिकाणी बाहेर आणताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या नागरिकांनी आपलं निवासस्थान सोडलेलं आहे। खरं तर या संपूर्ण घरामध्ये 2 ते 3 फुटांपर्यंत या ठिकाणी पाणी साचलेलं होतं आणि त्यामुळे हा संपूर्ण घर जे आहे ते जलमय झालं। अनेक आर्थिक नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणात या इथच्या नागरिकांचं झालेलं आहे, परंतु ही वारंवार भेडसावणारी समस्या या संपूर्ण परिसरातल्या नागरिकांची झालेली आहे। आपल्याबरोबर या घराचे मालक आहेत मिलिंद म्हणून, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। कधीपासून ही सगळी समस्या या ठिकाणी वसई विरारच्या या संपूर्ण भागामध्ये भेडसावते? कारण की गेल्या 2-4 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। आज पावसाचा जोर जो आहे तो ओसरला तरी देखील अद्याप तुमच्या या परिसरामध्ये पाणी कायम आहे। 2018 पासून जे आहे ना ही समस्या वसई विरारकरांच्या माती पडलेली आहे। मुळामध्ये हे जे इकडचे जे नॅशनल होल्डिंग पॉइंट होते तिथे अनधिकृत बांधकामं झालेली आहे, तिथे नवीन शहरे वसाहत गेलेली आहे, त्याच्यामुळे जे नॅशनल होल्डिंग पॉइंटच्या ठिकाणी आता इमारती झालेल्या आहेत। मग पाण्याला मार्ग जाण्यासाठी दुसरा पर्याय नाही, मग ते शहरात पाणी घुसते। आणि पहिली गोष्ट महानगरपालिकेने या सगळ्या गोष्टीची एक माहिती घ्यायला पाहिजे। आपण निरी आणि IITचं जे सत्यशोधन समिती गठीत केली होती त्यांचा अहवाल 2019 प्राप्त झाला, त्यासाठी 12.5 कोटी ते दुसऱ्या अहवालासाठी 12.5 असे टोटल 25 कोटी खर्च केलेले आहे, पण त्या अहवालावरती काही इम्प्लिमेंटच महानगरपालिकेने केलेले नाही। मुळात ही खेदाची गोष्ट आहे की लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, खासदार असतील, याच्या अगोदर ही जी आता ज्या पावसाळ्यापूर्वी सगळेजण म्हणजे भाजप असो शिवसेना असो सगळे पक्षातील लोक इथे पाहणी दौरा केला, परंतु या पाहणी दौऱ्यामधून त्यांना तुम्ही विचारायला पाहिजे की तुमच्या दौऱ्यामध्ये तुम्ही ही जी इम्प्लिमेंट होती ती का नाही केली। म्हणजे तुम्हाला निरी IITने जो अहवाल दिला त्या अहवालावरती काम करायला पाहिजे, त्या अहवालच केला नाही। या शहराचं एका वाक्यात जर तुम्हाला मी सांगू शकतो की आमचं शहराची जी इनलेट आहे ती 25 इंचाची आहे इनलेट, आणि जो आउटलेट आहे तो 5 इंचाचा आहे। म्हणजे 25 इंचामध्ये जो पाणी पडते, पावसाचं पाणी असेल किंवा वापरण्याचं पाणी असेल, ते 5 इंचाच्या आउटलेटमधून कसं जाईल। या शहराला पहिली गोष्ट नियोजनाचा अभाव आहे। दरवेळेला आम्ही ओरडतो, आम्ही बोलतो, आम्ही त्या संदर्भात आम्ही त्यांना तक्रारी दाखल केलेल्या आहेत। दास रोड बनवू नका, मेन युवरशाईन रोड बनवू नका, कारण तिथे 25 कोटी खर्च या गेल्या वर्षी केलेला आहे आणि त्याच्यामुळे वसई शहरात पुन्हा पाणी आले आणि त्या जो रोड बनवला त्या रोडवरती देखील पाणी आहे। म्हणजे तुमचं जे साध्य करायची गोष्ट होती की बाबा वाहतूक सुरू राहील, ती वाहतूक देखील बंद झालेली आहे। म्हणजे या शहराचा जो विकास आहे तो भकासाच्या दिशेने झालेला आहे। आमची जी हरित वसई आता भरित वसई म्हणून आम्हाला बोलावी लागते। खरं तर तुम्ही हरित वसई म्हणतायत, परंतु तुमचं स्वतःचं किती मोठं आर्थिक नुकसान झालंय। तुम्हाला घर सोडून आता या ठिकाणाहून जावं लागतंय, तुम्हाला स्थलांतरित व्हावं लागतंय तुमच्याच घरातून। 2018 पासून आम्ही ही परिस्थिती अनुभवते। दरवर्षी पावसाळा आला की दरवेळेला जीव मुठीत घेऊन बसावं लागते आणि घरातलं सामान तुम्ही बघा आम्हाला हलवावं लागतं। कित्येक सामान तर 2018 मध्ये आमचं लॉस झालं आणि अशा वेळेला ह्याच घरापुरती नाही, जे ग्राउंड फ्लोअरला जेवढी घरं आहेत त्या लोकांचं लाखो रुपयाचं नुकसान होते। आणि ह्या नुकसानीवरती जी महानगरपालिकेने असेल किंवा राज्य सरकारने असेल तोडगा आहे, विकास करायचा असेल तर तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या गोष्टीवरती मूलभूत पाया सुविधा आहे त्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे, ते लक्ष देत नाही। जेव्हा आपण आपलं घर बनवतो त्यावेळेस सगळ्या घराचं जेव्हा आपण आर्किटेक्ट नेमतो, RCC कन्सल्टंट नेमतो, आपण प्लंबर चांगला घेतो की घरातलं सगळं पाणी व्यवस्थित जायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी करतो। म्हणजे शहर विकसित करत असताना ह्या गोष्टीचा कुठेतरी जो अभाव आहे तो आपल्याला दिसत आहे, कारण शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना तुम्ही इमारती देता, तुम्ही जागा देता, तुम्ही पाणी देता, परंतु हे पाणी जाण्यासाठी जे मार्ग आहेत, इलेक्ट्रिसिटी 4 दिवस नाही आहे। आपण वरती त्या फीडरवरती ते करून 4-4 दिवसांनी लाईट येते, आम्ही 4 दिवस विदाऊट पाण्याशिवाय, म्हणजे पाणी नाही आहे लोकांकडे, वीज नाही आहे, घरामध्ये राहण्यासाठी जागा नाही आहे।
अशा परिस्थितीमध्ये जर वसई विरार ते मुंबईच्या लगतचं जर शहर जर अशा पद्धतीने जर राहत असेल तर म्हणजे सत्ताधारी कोणीही असून देत, बहुजन असून देत, शिवसेना असून देत, काँग्रेस असून देत, भाजप असून देत, यांच्यासाठी सगळ्यात शर्मेची गोष्ट आहे की तुम्ही शहराला पायाभूत सुविधा दिल्या नाही आहेत. खरं तर शहराला पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या अद्यापही मिळालेल्या नाहीत. महानगरपालिका इतकी मोठी. मिलिंद चव्हाण होते, त्यांच्या पत्नी त्यांच्या मुलगी आहे. कशा पद्धतीने कितवीला आहात आपण? कॉलेजला वगैरे शाळेला जाता? आता मास्टर्स करते, माझं सेकंड इयरमध्ये आहे. प्रॉब्लेम असा ना की 2018 पासून हे जे चालू झाले ते जातच नाही आहेत. आता माझ्या बाबांनी, मिलिंद चव्हाणनी लिटरली म्हणजे इथली जी महानगरपालिका आहे त्यांना अख्खं स्ट्रक्चर दिलं, अख्खं लेआउट दिलं की काय केलं पाहिजे काय नाही, पण कोणाला त्याचं आय डोंट नो बाय इम्प्लिमेंटेशनच करायचं नाही आहे. आता इथे गोकुलांगणच्या मागे जो ग्राउंड बनला आहे त्याचं काहीच नीड नाही आहे. वसईवनची बिल्डिंग आहे तिथे पण नाला बुजवून सगळं म्हणजे स्ट्रक्चर नाला बुजवून बिल्डिंग उभी केली आहे. सो जे मेन आउटलेट आहे पाणी जायला ते जर तुम्ही बुजवताय तर ऑब्व्हियसली पाणी जे आहे ते सिटीमध्येच राहणार आहे. मुंबईला पण पाऊस किती पडतो? 26 जुलैला जेव्हा पाऊस झाला होता आय थिंक 944 मिलीमीटर पाऊस झाला होता. त्या कंपॅरिझनमध्ये हा काहीच पाऊस नव्हता. पण पाणी ओसरतं मुंबईला. 2-3 तासामध्ये पाणी आहे जे निघून जातं. वसईमध्ये जरा पाऊस पडला, जरा पाणी भरलं की 4-5 दिवस पाणी तसंच आहे. आता बाहेर पण तुम्ही बघितलं असेल पाणी आहे. मे बी ह्या एरियामध्ये थोडं तरी कमी झालं आहे. गोकुलांगणचा एरिया, हा मागे एच कॉलनीचा पूर्ण एरिया, सी कॉलनीचा एरिया, तिथे पाणी नेहमी तसंच असतं. तुम्ही 2-4 दिवस कशा पद्धतीने स्वतःच्या घरात घालवली की तुम्हाला दुसऱ्यांच्या घराचा आसरा घ्यावा लागला? टू बी ऑनेस्ट इथे राहणं पॉसिबल नव्हतं. सगळं गटारचं पाणी आलं होतं घरी. आत्ता तर तुम्ही बघितलं ना थोडं क्लीन झालं आहे. तुम्ही 2 दिवस आधी आला असताना पूर्ण गटारचं पाणी, इतका वास होता. आम्ही आमच्या नेबर्सच्या घरी राहत होतो, तिथे पण 4 दिवस इलेक्ट्रिसिटी नव्हती, पाणी नव्हतं. खाण्यापिण्याचे पण वांदे झाले होते कारण की ऑब्व्हियसली दुकानांमध्ये पण पाणी आहे. खाण्यासाठी काही धान्य नव्हतं, काही नाही. विदाऊट लाईट, विदाऊट वॉटर, म्हणजे पिण्यासाठी. लोकप्रतिनिधी या ठिकाणी पोहोचला काय इतक्या मोठ्या प्रमाणातल्या पावसात? स्थानिक नगरसेवक, स्थानिक आमदार, स्थानिक कोणीही नेते मंडळी? मी तर कोणालाच नाही बघितलं. इथे कोणी फिरकलं नाही आहे. म्हणजे हे लोक काय करतात, पावसाच्या आधी झाडांचं कटिंग केलं आहे, रोड दुरुस्त केलं आहे, त्या सगळ्याचे व्हिडिओज खूप असतात. पण जेव्हा गरज आहे लोकांना, सिटिझनला सहारा हवा आहे किंवा सपोर्ट हवा आहे, तेव्हा एक जण नाही आलं आहे. इथे कोणी नाही आलं आहे. खरं तर आपण पाहिलं ही भयावह अवस्था आहे. मिलिंद चव्हाण हे घरचे मालक आहेत. या आपण ज्या घरी आलोय, पंचशील शॉपिंग सोसायटीमधलं हे संपूर्ण घर आहे तळमजल्यावरचं. त्या तळमजल्याच्या घरामध्ये जवळपास 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी जे आहे ते या ठिकाणी घरामध्ये साचलेलं होतं. आणि आपण पाण्याची मार्किंग देखील पाहू शकतो. आपल्याला या सगळ्या मार्किंगवरतून कळतच असेल की पाणी या घरामध्ये कुठेपर्यंत आलेलं होतं आणि संपूर्ण गटारातलं हे संपूर्ण पाणी होतं. त्यामुळे अत्यंत दुर्गंधीयुक्त ह्या पाण्यामध्ये या नागरिकांनी, ह्या इथच्या स्थानिक नागरिकांनी इथे संपूर्ण काही दिवस जे आहेत ते 2-3 दिवस काढलेले आहेत. कोणी स्थानिक लोकप्रतिनिधी या ठिकाणी पोहोचत नाही. 2018 पासून ही समस्या भेडसावते आणि दिवसेंदिवस ही समस्या जी आहे ती वाढतच चाललेली आहे. अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती या सर्व नागरिकांकडनं, स्थानिक नागरिकांकडनं देताना पाहायला मिळते. या सगळ्या संदर्भात राज्य शासन असेल किंवा स्थानिक प्रशासकीय व्यवस्था असेल त्यांच्याकडनं आगामी काळात काही दखल घेतली जाणार आहे का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु या ठिकाणी गेल्या 4 ते 5 दिवसांपासून लोक जीव मुठीत घेऊन जगतात आहेत, हे तरी या सगळ्या आपण जे काही बघतोय त्या परिस्थितीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट चरण मार्गमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, वसई विरार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.